या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ब्राह्मण सभा करवीर अर्थात मंगलधाम कोल्हापूर चित्पावन संघ कराडे ब्राह्मण संघाच्या वतीनं भगवान परशुराम जन्मोत्सव आणि शिवजयंती सोहळा यंदा मात्र काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं साजरा करण्यात आला. मंगलधाम इथं सायंकाळी 7 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा देखील धार्मिक वातावरणात पार पडला. कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर इथं फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री परशुरामाच्या पादुका, शिवछत्रपती आणि महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ डॉक्टर नंदकुमार जोशी आणि डॉक्टर राधिका जोशी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं. मंत्रोपचारात आणि धार्मिक वातावरणात पालखी महाद्वार रोड, ताराबाई पार्क, तटाकडी तालीम, निवृत्ती चौक, कोठी शाळा मार्गे परत मंगलधाम इथं पोहोचली. श्रींचा जन्मकाळ सोहळा महिलांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर प्रसादाचं वाटप भक्तांना करण्यात आलं. कात्यायनी येथील श्री परशुराम मंदिर इथं सर्व ब्राह्मण समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली. पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे यंदा सकल ब्राह्मण समाजानं परशुराम जन्मोत्सव आणि शिवजयंती साधेपणानं साजरी केली. धार्मिक पालखी सोहळ्यात मात्र दहशतवादी तसंच पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा तरुण कार्यकर्त्यांनी दिल्या. निषेधाचे फलक देखील लावण्यात आले होते.